सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आम्हाला जायचं होतं खोपोलीला, मुंबईच्या जवळ. आणि त्यामुळे मी पूर्ण किचन आवरलं, भांडे वगैरे धुवून घेतले. कारण का बाहेर जाताना फ्रीज आणि किचन साफ करूनच जावं लागतं, पूर्ण खाली करून जावं लागतं, नाही तर आल्यानंतर आपलेच काम वाढतं. त्याच्यामुळे पूर्ण क्लीन केल्यानंतर आम्ही निघालो आणि छान कॅब बुक केली होती. त्याच्यानंतर बसच्या ट्रॅव्हल्सने आम्हाला जायचं होतं, तर आम्ही निघालो. आणि उद्या सकाळी आम्ही पोहोचणार होतो तिकडे. आणि इतकी म्हणजे ट्रॅफिक लागेल असं वाटलं नव्हतं. आम्हाला खूप ट्रॅफिक लागली तिथे. पुण्याहून निघालो आणि लोणावळ्याला इतकी ट्रॅफिक लागली फूड कोर्ट मॉलच्या तिथे की म्हणजे आमचे 2 ते 3 तास तिथे एक्स्ट्रा गेले. रोजचे जे लोक मुंबईवरून ट्रॅव्हल करत असतील त्यांची कमालच आहे. ओ माय गॉड. आणि खोपोलीचे जे लोणावळ्याचे तिथले टनेल्स आहेत ते मला खूप आवडतात. आणि तुम्हालाही जर तुम्ही तिथून ट्रॅव्हल केले असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जर तुम्हाला ते टनेल्स माहिती असतील तर. खरंच खूप छान वाटतं. आणि आता ते मिसिंग लिंक पण तिथेच बनवली आहे. आणि आधीपासूनच आम्ही जेव्हा खोपोलीला जातो तेव्हा मी हे डोंगर हे पाहत होते, पण तेव्हा काही मोबाईल नव्हता. पण आत्ता नक्की मी ते कॅप्चर करून घेतले. हे डोंगर्स वगैरे इतके छान वाटतात पाहायला. आणि रोड पण इतके छान असे गोल गोल वगैरे रोड्स असतात, असे दऱ्यातून वगैरे, इकडे दरी इकडे. आणि हा टनेल मी म्हणत होते, मला आवडतं टनेलमधून जायला. आपल्या इकडे बँगलोरला तर असे टनेल नाही आहेत, पण तिकडे आहेत, तर म्हटलं तेही तुमच्यासोबत शेअर करावं. आणि माझी वहिनी येणार होती, त्याच्यामुळे मी स्वागतासाठी खोपोलीला जात होते. आणि सुट्ट्याही होत्या आणि माझ्या बहिणीला मुलगाही झाला आहे, मग त्याच्यासोबत पण टाईम स्पेंड करायचा होता, म्हणून मी जात होते. आणि रिवलाही सुट्ट्या होत्या डिसेंबरमध्ये व्हॅकेशनच्या, त्याच्यामुळे गेलो होतं. आणि हे बघा, अशा बसेस इतके मोठीच्या मोठी, लांबच लांब तिकडे अशी रांग लागली होती पुढे. इथे नाही, पण पुढे लोणावळ्याच्या तिथे. आणि मग घरी पोहोचल्यानंतर आम्ही मस्त स्वागताची तयारी केली, छान रांगोळी काढली. समोर दरवाजाच्या तिथे फुलांनी वेलकम असं लिहिलं आणि छान असं पूर्ण त्यांचा पाथवे तयार केला. आणि इतकं भारी वाटत होतं. मला तर डेकोरेशन करायला असं खूप आवडतं. आणि खरंच म्हणजे छान वाटत होतं. आता छान वेलकम होणार म्हणून वहिनीचं. आणि छान आम्ही असे रिवूने तर फुगे पण लावले होते, कारण का त्याला फुग्यांचं डेकोरेशन. आणि आम्हाला रिवूने खूप हेल्प केली. खरंच माझ्या पिल्लूला क्रिएटिव्हिटी आणि डेकोरेशनमध्ये खूप आवड आहे आणि तो खरंच खूप लक्ष देऊन करतो सगळं. कारण का लहान मुलं एवढं काही करत नाहीत, पण माझा पिल्लू खूप करतो. त्याने खूप हेल्प केली आम्हाला. आणि हे बघा, असं पायऱ्यांवर पण आम्ही असं डेकोरेशन केलं होतं. आवडलं का तुम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हीही असं डेकोरेशन करायला आवडतं का तुम्हाला, तेही कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा, असे रोजेस आणले होते आम्ही. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला फोटोशूटला जायचं होतं, त्यामुळे तिथे इतके छान फुलं होते, मी तेही कॅप्चर केले. असं म्हणजे एकदम छान रोड होता आणि तिथे हे कागदी फुलं होते वेगवेगळ्या कलरचे, येल्लो, पिंक, व्हाईट. आणि ते बघून असं मन एकदम प्रसन्न होत होतं. खरंच झाडं आणि झाडांचे फुलं खरंच आपल्याला इतकं काही देऊन जातात ना. म्हणजे आपल्याला फळं फुलं ते तर देतातच, पण एक मनाला प्रसन्न आनंद तेही देऊन जातात. मग लगेच आम्ही 2-3 दिवस राहून वापसीसाठी निघालो परत आपल्या बँगलोरला. आणि बँगलोरमध्ये सकाळी पोहोचलो. आणि त्यानंतर ही विधानसौध तुम्ही पाहिली आहे का, तेही मला सांगा. कधी बँगलोरला तुम्ही व्हिजिट केले आहे का ते सांगा. विधानसौधाला सगळेजण इथे येतात आणि फोटोज काढून जातात. चला भेटूयात, बाय.